तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. कमॉन सावली, फोन उचल. भैरवी माईंचा फोन. काय करू, उचलू की नको? नकोच. कट केला. ठीक आहे, ही असं ऐकणार नाहीये. आता मलाच काहीतरी करावं लागेल. बबलू, झाली सगळी तयारी? थांबा गं. आई, ये. नमस्कार. नमस्कार सारंग, खरं तर मी इथे तुझा समीक्षक म्हणून येणार होतो, पण तू तर परीक्षक म्हणून बोलवलंस. मकरंजी, तुम्ही सिनियर आहात आणि बिझनेस एथिक्स माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहेत. आणि हे आपल्यात जे झालेत ते सगळे वैचारिक वाद आहेत, पण ते आपण खेळीमेळीनं सोडवायला हवेत ना. प्लीज या. नमस्कार, मी सारंग मेहेंदळे. रूपम मॉडेल हंट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. प्रवाहाच्या विरोधातले विचार जेव्हा आपण जगासमोर मांडतो तेव्हा त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. आणि संघर्ष करत असताना त्या गोष्टीबद्दलचं प्रेम आणि वेड या दोन्ही गोष्टी आपल्या मनात असाव्या लागतात. आणि सुरुवात स्वतःपासून करावी लागते. तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित ही टॅगलाईन आम्ही निवडली. या जगासमोर एक नवीन प्रयोग करायचं आमचं ठरलं. प्रयोग? कसले प्रयोग करतायत कोणास ठाऊक. सरळ रॅम्प वॉक करा, कॉस्ट्युम राऊंड करा, इंटरव्ह्यू घ्या आणि संपवा विषय. आजवर रूपमची सगळी ब्युटी पेजंट अशीच तर होत आली आहे. आमच्या इकडे तरी असंच चालतं. यांना माहीत नाहीये का काय माहीत. वर्षानुवर्ष चालत आलेल्या सौंदर्याच्या व्याख्या बदलून नितळ सौंदर्याची नवीन ओळख पटवून देण्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केली एका नवीन पद्धतीने. ही आमची नवीन पद्धत, आमचे नवीन विचार लोकांना आवडतायत असं म्हणायला काही हरकत नाही. या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. स्पर्धा सुरू करूयात. बबलू, नमस्कार. रूपम कॉस्मेटिक प्रस्तुत रूपम मॉडेल हंट, शोध नव्या चेहऱ्याचा या स्पर्धेत सर्वांचं स्वागत. तर सर्वप्रथम आपण आपल्या परीक्षकांची ओळख करून देऊया. रूपम कॉस्मेटिकचे मालक सर्व माननीय तिलोत्तमा मेहेंदळे. तसेच दुसरे जज आहेत कंपनीचे सिनियर मेंबर मकरंजी सर. टाळ्या. आणि आपले सर्वांचे लाडके CEO म्हणजेच सारंग दादा मेहेंदळे. तर आता आपण या मॉडेल हंटची सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी शॉर्टलिस्ट झालेल्या सर्व स्पर्धकांसाठी सुद्धा एकदा टाळ्या. तर आता मी सगळ्यांना रूल्स सांगणार आहे आणि ह्या कॉम्पिटिशनचे रूल्स असे आहेत. तर ह्या स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला गायन कला, नृत्य कला, अभिनय कला प्रदर्शित करायची मुभा आहे. त्यासाठी त्यांचं बंधन असेल फक्त 5 मिनिटं. त्या 5 मिनिटात तुम्हाला तुमची कला सादर करायची आहे. जर का वेळ एक्सीड झाली तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल.
ओके, सो त्याबरोबर आपण आपली ही कॉम्पिटिशन सुरू करूया. त्यासाठी पहिली कंटेस्टंट आहे नाव. पहिली कंटेस्टंट आहे जुई किल्लेदार. माझं नाव जुई. मी स्टुडंट आहे. अभ्यास सांभाळून मी गिटार वाजवते. पण मला या स्पर्धेची आयडिया खूपच आवडली. खास करून मला माझ्या गुणांवर माझं नाव खूप मोठं करायचं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की ह्यांच्या रील्सना जनरली 2 लाखाच्या वर लाईक्स असतात आणि ही गोष्ट आमच्या सोशल मीडिया टीमने व्हेरीफाय केलेली आहे. ऑल द बेस्ट. कम ऑन. पहिली न खूप टेन्शन आलंय. कसलं? बघा ना, या सगळ्यात किती टॅलेंटेड आहेत. तुझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड. काय बोलते तारा? तू विसरू नकोस, तू तारा वजे आहेस. पॉप्युलर सिंगर, खूप फेमस आहेस. तुझ्या समोर ह्या मुली काहीच नाही आहेत. आणि हे हलू, इकडची सगळी अरेंजमेंट मी केली आहे. इकडे हे जे सगळं दिसतंय ना तुला, हे सामान, हे सगळं मी अरेंज केलंय. त्यामुळे ते कितपत चालेल, कधी थांबेल, हे सगळं माझ्या हातात आहे. रिलॅक्स, तू जिंकणार. एवढं सगळं करून सुद्धा सावली वेळेवर यायला हवी ना. कुठे गेली आहे ती काय माहित. मलका, सावली अजून आली कशी नाही? येवाना यायला हवी की ना. काळजी करू नका, सावली नक्की येईल. नीट ऐक, ती आत्ताच घरातनं निघाली आहे. याद राख, ती तिथपर्यंत पोहोचता कामा नये. कळलं ना? ऐकलं नाहीस ना तारा तू माझं? मग ठीक आहे. आज मी तुझ्यासोबत ते करणार आहे जे मी कधी करीन याचा तू स्वप्नातही कधी विचार केला नसशील. पण जे मला करावं लागतंय ना तारा, त्याला तू स्वतःच जबाबदार आहे. या सावलीने जर मला आज धोका दिला ना, तर सगळा प्लॅन पिसकटेल. चल बाहेर ये. मॅडम, ओळखता येते ते. तुम्ही एक काम करा, तिकडे जाऊन बसा. तर आता आपण आपल्या पुढच्या परफॉर्मरला स्टेजवर इन्व्हाइट करूया. जिचं नाव आहे वैष्णवी पाटील. टाळ्या.
चाललंय इकडं? कोण आहेस तू? चालले अहो हो, जातो की, पण सांगा की काय चाललंय? तुझा काय संबंध? आम्ही त्या पोरीला घ्यायला आलोय. तू तुझं काम कर, चल. असं होय. बर, मी काय म्हणतो दादा, तुम्ही की नाही माझी एक इच्छा पुरी करावं. काय? अहो मी काय म्हणतो, आपण एक खेळ खेळूया, चालेल का? अहो खेळ हो, आपण लहानपणी लय खेळलोय. कबड्डी येते की नाही तुला? चला खेळूया आपण कबड्डी, बर का? तुमची टीम माझी टीम, तुम्ही त्या साईडला मी या साईडला. एक एक जण तुमच्यातलं सर्व्हिस करायला येईल आणि मी येतो सर्व्हिस करायला, चालतंय का? अहो असं काय बघताय, तुम्ही एवढी 4 दणकट माणसं, इकडं आम्ही दोघी, आता तुम्ही जिंकणार की राव? मग चला खेळूया का? आणि मग तुम्ही जिंकलात की घेऊन जावा तिला, पाहिजे तर मी बी येतो की संग, चालतंय का? पोरीतले मस्ती दिसते रे, जिरवायलाच पाहिजे. अगं 2 मिनिटं लागणार नाही तुला हरवायला. तेच तर म्हणलं मी बी. चला सुरुवात करूया. बरं थांबा, मागवा जरा, काट्या बिट्या टाका हो. चला खेळूया, चला. मी की नाही मस्त एक रेग ओढतो बघा कबड्डीची आपली. हे बघा, ही रेग मागवा की. मागवा मागवा अजून. हा चला या, कोण येते तुमच्यातला? ए तुला रे. हाताच्या रेषांवरती, तळहाताच्या रेषांवरती ताबा हिचा, वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी. अरे देवा, दादा एवढ्यात? या या, चला या, मी आता करतो सर्व्हिस. येऊ का? जमलं की नाही एकदम फास्टात? तर आता आपण आपल्या पुढच्या परफॉर्मरला इन्व्हाइट करतोय, जिचं नाव आहे तारा मेहेंदळे. कमळी, थँक्यू ग. तू नसतीस ना तर. अशा वेळी घाबरायचं नाही, घट्ट पायरवून उभं राहायचं. हो, जसा माझा विठुराया विठेवर उभा असतो तसा. बरोबर, नाहीतर हे जग कमजोर माणसाला पाडायला बघतंय. आणि कमजोर फक्त शरीरानं नाही, मनानं, बुद्धीनं आणि शिक्षणानं. अगदी बरोबर. येतो. तारा निवेद हा एक विचित्र प्रयत्न आहे. नक्की बघणार असं दिसते. समज कधी कधी बदलतो का? मूर्ख मला तर कळत दिसतं. एक्सक्यूज मी. ओ मॅम, तुम्ही मध्येच नाही जाऊ शकत, कार्यक्रम कधीच सुरू झालाय. हो माहिती आहे, पण माझं आत जाणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही कोण पण? माझ्या दिसण्यावर गेलात ना, सारंग मेहेंद्रे आहेत ना, मी त्यांची बायको सावली मेहेंद्रे. नाही, हरकत नाही, ह्यात तुमची काही चूक नाहीये. समाजाने सौंदर्याची व्याख्या ठरवलेली आहे, पण
आता मला आज जायला हवं. चल ना तारा. हो. तारा, तुझी कला तू सादर करू शकतेस. वो है. आली माझी लेख. जिंकणार तर माझी लेखच आहे. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी. मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला. पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. श्वास सारे आज धीर बांधून आले. रेशीम वीण तुझ्याशी